बघा तुम्हाला आम्हाला संत म्हटलेले गवळी वृत्तीनं. बस संत जर म्हणावं तर त्यांना उठावं असं कसं म्हणता येईल? कारण संत नेहमी जागृत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला म्हटलेलं आहे उठा साधू संत साधा आपुले हित. जे कथेला येतात कीर्तनाला येतात त्यांना उठा सांगितले. कशातून? झोपेतून नाही, अज्ञान रूपी अंधकारातून उठा. आणि साधा आपुले हित जसं समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये मनाला उपदेश केला. हे मना तू कसा आहेस? तू सज्जन आहेस. आधीच जर मनाला दुर्जन म्हटलं असतं तर मनाला ऐकलं असतं का? नसतं ऐकलं. म्हणून कथेला कीर्तनाला येणाऱ्यांना सज्जन संत म्हटलेले. या तुम्ही संत आहात, कीर्तनाला या. अजून काय सांगावं? तरी आपल्याकडं निष्क्रियता आहे कीर्तनाबद्दल. असो, ह्या तीन वृत्तीचे संतांपैकी आपलं कार्य कोणी करणार नाही. कार्य कोण करणार आहे? तर मुक्त वृत्ती संत आपलं कार्य करणार आहे. काय करणार आहे? तर त्यांची कृपा झाली की आपल्यावरती भगवत कृपा होणार आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. काय होतं? संतांच्या संगतीत गेलं तर भवबंध तो मुक्त होतो, भवरोगातून मुक्त होतो. म्हणजे काय होतो? भव म्हणजे जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. याला भवरोग म्हटलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि माऊली ते सांगतात की हे एक प्रकारचं घड्याळ चालू आहे आपलं. जन्माला यायचं आणि मरायचं. उपजेते नासे नासलेते पुनर्पिदिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे रहाट चक्र चालू आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये तो किती जगला, याच्यामध्ये तो कसा जगला हे पण तितकंच महत्वाचं आहे. त्या भवरोगातून मुक्त व्हायचं असेल, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर संतांची संगती धरून भगवत आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे. हो, म्हणून तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. भगवत प्राप्त करून घेण्यासाठी सुरुवातीला महत्वाचं आहे सत्य त्रेता द्वापार कलियुगामध्ये
जसे युग परिवर्तन होत गेलं तसं साधन परिवर्तित होत गेले. वेद काळामध्ये वेदाचं अध्ययन करून, वेदाची सेवा करून, वेदाची पूजा अर्चा करून, सेवा करून भगवंताला प्राप्त करून घेतलं जायचं. परंतु वेदाचा अधिकार सर्वांनाच आहे असं नाही. त्या मार्गाने जाणं खूप कठीण आहे, ते प्रत्येकाला शक्य नाहीये. आता आपण सध्या सांप्रत युगामध्ये आहोत. मग कलियुगामध्ये काय केलं पाहिजे? आपल्या संतांनी सांगितलंय, व्यासांनी लिहून ठेवले, भागवतात सांगितलंय की काय करशील बाबा, या कलियुगामध्ये एक उपाय आहे, तो उपाय केला पाहिजे. कारण सत्य, त्रेता, द्वापर आणि कली प्रत्येक उपायामध्ये वेगवेगळे उपाय सांगितलेले आहे. कृते यध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम करोतत् हरिकीर्तनात्. सत्ययुगामध्ये भगवंताची ध्यान धारणा करून भगवंताला प्राप्त करून घेतलं जायचं. त्रेतायुगात यजन याजन करून भगवंताला प्राप्त करून घेतलं जायचं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा करून, पदयात्रा करून भगवंताला प्राप्त करून घेतलं जायचं. ह्या तीनही गोष्टी आता सध्या दुर्लभ आहे. कारण ध्यान लावायचं म्हणजे सोपं आहे का? अहो, ध्यान लावायचं म्हणजे आधी मांडी पक्की पाहिजे. मांडी म्हणजे एका वेळेस मांडी घातल्यानंतर कमीत कमी 2 तास तरी ती सोडायची नाही. किती? 2 तास. पण 2 तास कीर्तनामध्ये आपण 4-4 वेळेस मांडी बदलतो आहे की नाही? कारण आसनच पक्क नाही आपलं. पुढचं प्राणायाम प्रत्याहार सगळं लांब आहे. प्राणायाम ते विचारूच नका, आपलं प्राणायाम कसाही करायला लागले. आणि प्राणायाम हा अतिशय अवघड विषय आहे. तो जो टीव्हीतला जातो तो प्राणायाम नाही बरं का. समाधी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी प्राणायामाची अवस्था ही गुरूंच्या मार्गदर्शनाने केलं पाहिजे, तर ती प्राप्त होते. सकाळी सकाळी मी फिरायला गेलो, एक आजी घरात येऊ लागली, बाहेर येऊ लागली, घरात येऊ लागली. तुला आजी सकाळी सकाळी कशाला परेशान? तिथे सुनबाईचा प्राणायाम चालू आहे. ते टीव्हीतला पास सांगतो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, अंदर लो, सांस को बाहर छोड़ो. कोणती सासूबाई घरात येऊ लागली, असा जर प्राणायामचा अर्थ घेतला तर काही प्राप्त होईल का? नाही प्राप्त. ध्यान धारणा सगळ्यांना शक्य नाही. तो लाखामध्ये एखादा असतो. यात्रेला आता काय शक्य? आपली यात्रा म्हणजे सहल. बुकिंग केलं का? तिथली बुकिंग झाली का? हॉटेलची, ट्रॅव्हल्सची, रेल्वेची, विमानाची, सगळं व्यवस्थित झालं का? आता आम्ही यात्रेला जातो, बरेच लोक घेऊन जातो. लोक म्हणतात, महाराज आमचं जोडप आहे, घरचं म्हातारी यांची बुकिंग पहिली करा. अवकाश कशामुळे? अहो तेवढंच महिन्याभर आम्हाला असे काही भेटतात. यात्रा, पदयात्रा सध्या शक्य नाहीये. पूजा अर्चा ते सगळं अवघडच आहे. कलियुगामध्ये सोपं काय आहे? कलवतात हरिकीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तन हे अतिशय सोपं सांगितलेलं आहे. सोपं साधन कशामुळे सांगितलं? वयोमर्यादा कमी झालेली आहे. सत्य, त्रेता, द्वापार, कलियुगामध्ये एक शून्य कमी होत गेलेलं आहे. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य, एक शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर्ष आयुष्य, द्वापारामध्ये 1,000 वर्ष आयुष्य, कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य. समर्थांनी सांगितलंय, शतवर्षे वय नेमिले त्यात बालपण नेमता गेले, तारुण्य विचले विषयाकडे श्रीराम. वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग, आता भगवंताचा योग केले. कलियुगामध्ये 100 वर्षाचं, त्याच्यात आता आम्ही सगळे हॅब्रिड खाणारे. 50 साल झालं तरी खूप झालं आपलं, आहे की नाही? त्यामुळे सोपं साधन केलं पाहिजे. अवघड पूजा अर्चेसाठी शक्य नाही आपण व्यवस्थित करणं. हो, आता आम्ही मुळातच पौरोहित्य करणार आहे, त्यामुळे आमचं
इच्छा काही सत्यनारायण सोडित नाही. येता येता मला गाडीतून उतरून एक सत्यनारायण करावंच लागलं. 3-4 सत्यनारायण आज करावं लागले. गुरुजी ते करावंच लागतं. त्यांची इच्छा आमचा हो पैशाचा, त्यांना काय नाव घ्यावं. तेव्हा संभाजीनगरला गेलो काल्याच्या कीर्तनाला. पण तिथं त्यांनी आठवण केली, महाराज आमच्या वास्तुशांती तुम्हीच आले होते, 12 वर्ष झाले, पुन्हा एकदा सत्यनारायण तुमच्या हातात झालाच पाहिजे. म्हणलं आता आमचे बंधू आहे, मित्र आहे, त्यांना घेऊन जा, करून घ्या. नाही तुम्हीच या म्हणून. 12 वर्षावर तुम्ही आले होते त्यावेळेस आमचा सुव्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर सत्यनारायण झालंच नाही म्हणजे आमचं. लग्नाचा वास्तूचा कोणा सत्यनारायणाचं नावच नाही. सगळं चांगलं झालं म्हणून तेव्हा विसरतो. पण तुम्ही जा, करून घ्या. नाही तुम्ही चला. आणि आग्रहामुळं मला 10 ते 12 कीर्तन आहे. तुमचं सकाळी आवडत असेल तर येतो, नाही तुम्ही येत नाही. तुम्ही म्हणताल त्यावेळेस म्हणलं सकाळी 6:45 तुमच्या घरात येईल, तुमची तयारी पाहिजे. तयारी करतो म्हणजे सगळे लिस्ट वगैरे द्या. म्हणलं घ्या. मी आपल्या रिक्षा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आणलं आवरलं आणि रिक्षामध्ये बसून 10 मिनिटं त्याच्या आधी त्या बिल्डिंग जवळ पत्ता वगैरे वाचला. ते सापडायला 10 मिनिट लागले. कसं तरी सापडला. 4थ्या मजल्यावरती त्या लिफ्टने गेलो आणि बेल वाजवली. जशी वाजवली ती बेल वाजली. म्हणलं आपल्याला पार चुकचुकली आता सकाळीच. आतून आवाज आला, आवाज होऊ आला असेल दूध घ्या. तितक्यात त्या पठ्ठ्यावर दारू उघडली. तो होता बरबोड्यावर. जसं दारू उघडलं, अरे बापरे महाराज का असं म्हटल्यानंतर मला बघितलं. मी आपलं मस्त एकदम इस्त्रीचे कपडे इकडे घातलेले, त्याच्या झोपेतून उठलेला नेमका. महाराज तुम्ही आले का? म्हणलं 5:45 वेळ, म्हणलं 10 मिनिटे वेळ झाला, 7 वाजायला लागले. बरोबर या. पण या म्हणल्यानंतर घरात बसायला जागा नाही. सगळ्या सोफा सीटवर कपडे गिपडे सगळे खेळली पडलेली पोरांची कशी तरी जागा केली. मी महाराज बसा बसा. अहो तुमचं अहो काहीच आवडलं नाही. तितक्यात ती अंबाबाई आतमधून आली होती. केस आवडले. ते अंगामध्ये काय घातलं, ते खोळ घातली होती अंगामध्ये. आणि ती खोळ बघितल्यानंतर मला बघितलं, अरे बाई महाराज आले काय, हे तुम्ही मस्त शांती होते म्हणून तेच तुला आवडलं ना. तुम्ही वेळ काय दिली, तुमचं चाललंय काय? महाराज 5 मिनिटं थांबा, मी आत्ता सामान आणतो. म्हणलं आपल्या काल्याचं कीर्तन इथंच होणार आहे. लिस्ट म्हणलं कालच ती हळूहळू पापाच खारका वाटलं हे माहिती होतं. पटकन खालच्या दुकानात गेला. तसंच बरोबर यावं तितक्यात सगळं ते आवरावर त्या बाईने केली, काढलं कसं तरी. आणि मी महाराज म्हणलं तोपर्यंत तयारी करा, चौरंग या. म्हणजे चौरंगच नाही. 12 वर्षापूर्वी सत्यनारायण केला होता. त्याच्यानंतर सत्यनारायण झालं नाही. त्याचा एक पाय मोडला, तो बसवला नाही. मी यांना किती सांगितलं म्हणे, चौरंगच नाही, त्या चौरंगच नाही असा भर होता त्याच्यावरती की चौरंगच नाही. मला तर पूजा मांडू कशावर? ते मला यांनी खूप रात्री सांगितलं. मी कोणाकडून तरी आणला असता, पण आता कोणाला मागायला सकाळी महाराज काही दुसरा पर्याय. म्हणलं काही सुटकेस, काही संदूक नाही, सुटकेस आहे. आता सुटकेसवर पूजा मांडायची वेळ आली. पीस घेतला. तितक्यात त्याला सामान आणलं. मी महाराज 2 मिनिटात आंघोळ करतो, तुम्ही पूजा मांडा. पूजा मांडता म्हणता विड्याचे पानं मांडले. एक खारी घेतली, मांडली. खोबरं मांडलं. मांडता ते लेकरू उठलं. त्याने खारी घेतली आणि खाऊ म्हणलं. 1, 2, 3 अशा 5 खारका संपल्या. खोबऱ्याच्या वाट्या, एका खोबऱ्याचे 10 तुकडे गेले होते, बारीक. ते 10 संपले. खरी साखर संपली. राहिली फक्त सुपारी आणि हळकुंड. खाता येत नव्हतं. असा आपला सत्यनारायण. समर्थ म्हणतात, यथा सांगते कर्म काही घडेना. कलियुगात हे खूप अवघड झालंय. साधा सत्यनारायण, हो आता मी खरंच खोटं सांगत नाही. सत्यनारायण संकल्प घेतला, ममो आत्मना शुद्धी तो पुण्य फळ प्राप्त करतो. तितक्यात ते म्हणते, महाराज आमच्या पोराचं लग्न झालं पाहिजे. हो मला 300 रुपयाचे सत्यनारायण एवढं सोपं आहे का? मला
हसू आलं, म्हणलं सगळं चांगलं होईल बाई तुझं. एवढं सोपं नाहीये महाराज. पण कलियुगात काय करू शकतो, संतांनी आपल्याला साधन दिलं. एकच साधन करा, नाममुखामध्ये घ्या आणि संतांची संगती धरा. कारण संतांच्या संगतीत माणूस आपोआप सुधारतो. वेगळं काय करायची गरज नाही.